शेतकरी बंधू नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत. तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी. आज दिनांक 25 एप्रिल 2026चा व्हिडिओ आहे. बिझनेसमॅन श्री धीरज पाटील सर बागायतदार आहेत. सरांनी काजळा चिंचोली जे गाव आहे ते उजनी टोल नाक्याजवळ आहे लातूरमध्ये. तर आता नारळ जो घेतलेला आहे मलेशियन ग्रीन डॉर्फ, जो नारळ केरळमधला क्रॉस पॉलिनेशन हायब्रिड बुटकी जात आहे. लावल्यापासून 2.5 ते 3 वर्षात फळधारणा चालू होते. नारळामध्ये पाण्याचं प्रमाण आहे ते 400 ते 450 मिली. त्याचबरोबर नारळ साईज मोठी. हायब्रिड कोकोनट ट्री म्हणजे आपल्याला नारळ पाणी आणि खोबऱ्यासाठी चालणारी 2 in 1, ज्याच्यामध्ये खोबरेही जाड येतं, अशी ही मलेशियन ग्रीन डॉर्फ नारळ 1.5 वर्षाची रोपं आहेत. आणि जे मी तुम्हाला सांगत आलेलो असते शेतकरी बंधू की आता माझा हा लॉट संपल्यानंतर परत लॉटची जी किंमत वाढणार आहे. बघू शकतोय हे अनेक 2 दिवसामध्ये आपला नारळ 375 वाला संपणार आहे. आणि लवकरच आपल्याला 425 रुपयानं महाराष्ट्रात नारळ बुकिंग होणार आहे. अशा प्रकारचं हे मलेशियन ग्रीन डॉर्फ नारळ जो शाळेसाठी आणि खोबऱ्यासाठी वापरला जातो. त्याचबरोबर क्रॉस पॉलिनेशन केरळमधली जात आहे, बुटकी जात आहे. जमिनीपासून 1 ते 1.5 फुटावर नारळ लागतात. महाराष्ट्रात आपल्या 700 बागा लागलेल्या आहेत. आणि धीरज पाटील साहेबांनी पहिला नारळ लावलेला आहे 500. आता परत आज 250 नारळ लोडिंग चाललेलं आहे. तर शेतकरी बंधू ही जी रोपं आहेत ही स्वतः बनवलेली क्रॉस पॉलिनेशन हायब्रिड जात आहे. खात्रीची रोपासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून आपल्याला नवनवीन व्हिडिओ पाहता येतील. आता मलेशियन ग्रीन डॉर्फ नारळ हा नारळ असतानाच केरळमधली क्रॉस पॉलिनेशन हायब्रिड जात आहे, ज्याच्यामध्ये नारळ साईज मोठी 400-450 मिली पाणी. आणि नारळाचं वैशिष्ट्य म्हणजे शारपड खारपड दलदलीक्त जमिनीमध्ये येणारं पीक आहे. नारळाला कुठलीही जमीन असली तरी आपल्याला उत्पादन घेता येतं. आता मीठ फुटलेल्या जमिनीमध्ये आपल्याला साखराळे गावामध्ये श्री पांडुरंग निकम साहेब इस्लामपूरजवळ ही लागवड झालेली आहे. आता नारळ चालू झालेले आहेत. त्याचबरोबर शारपड खारपडी जमिनीमध्ये येणारं पीक, तसेच बांधालाही लावलं तर आपण 15 फुटाला रोप लावू शकतो. 2.5 ते 3 वर्षात फळधारणा. सुरुवातीला 100-150 फळं, बुंदा तयार झाला की सरासरी झाडाला आपल्याला 350 ते 450 नारळ अशी ही बुटकी लोटण जमिनीपासून 1 ते 1.25 फुटावर 1.5 फुटापर्यंत आपल्याला उंचीवरती फळधारणा चालू होते. जसं नारळ काढत जाईल तशी उंची वाढत जाणार. लास्ट उंची आपल्याला 15 ते 18 फूट उंची होणारी अशी ही क्रॉस पॉलिनेशन हायब्रिड जात आहे. तर आज हे धीरज पाटील साहेबांचं लोडिंग चाललं आहे. ह्याच गाडीमध्ये श्री विजय मागाडे सर रिटायर मुख्याध्यापक, ज्यांनी जवळ्यामध्ये 600 नारळ लावलेला आहे. जवळ हे सांगोला रोडला गाव आहे. तर त्यांचं पण ह्याच गाडीमध्ये शेवगा आणि इतर झाडं लोडिंग होणार आहेत. तर शेतकरी बंधू, महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी, 1982ची नर्सरी आहे, शासनमान्य नर्सरी आहे, खात्रीची रोप. आणि महाराष्ट्रात आपल्या 700 बागा लागलेल्या आहेत. तर अशा प्रकारची ही खात्रीची रोपं योग्य सल्ला मार्गदर्शनासाठी दिलेल्या नंबरला संपर्क करा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता मलेशियन ग्रीन डॉर्फ नारळ जो आपल्याला 6 ते 8 महिन्यात नारळ पाणी शाळेसाठी वापर केला जातो. जाड खोबरं असल्यामुळे 11 महिन्यात खोबरं तयार होतं. त्याचबरोबर नारळामध्ये क्रॉस पॉलिनेशन जात असल्यामुळं सगळ्यात बेस्ट आणि चांगली जात ही मलेशियन ग्रीन डॉर्फ जात आहे, जी स्वतः बनवली जाते. स्वतःचे मदर प्लॅन्ट आहेत, खात्रीची रोपं आहेत. आणि त्याचबरोबर गॅरंटेड रोप येतं. चॅनलवरती आपल्या 6000 व्हिडिओ आहेत, जे आपल्याला चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर सर्व व्हिडिओ पाहता येतील. आणि रोपं सिलेक्शन करून जे खराब रोप वाटते ते बाजूला केलं जाते. आता बघा, जी खराब रोपं आहे ती अशी नवीन लाईन केली, परत त्याला खत पाणी करून झाडं वाढवली जातात आणि सिलेक्शन करून रोपं दिली जातात. तर शेतकरी बंधू, ही रोपं आहेत. ही रोपं आल्यानंतर आपण झाडाखाली ठेवायची आहेत. 8-10 दिवसानंतर लागवड करायची आहे. आपल्या वातावरणात रोप सवळल्यानंतर हिची लागवड करू शकतो. तर अशा प्रकारचे लाईव्ह व्हिडिओ आपल्याला घर बसल्या पाहता येतील. आणि माझ्या ज्या महाराष्ट्रात 700 बागा लागलेल्या आहेत त्या आपल्याला सोलापूर जिल्ह्यामध्ये कुरुल कामती गावामध्ये श्री विष्णुमंत माळी ननवरे काका असतील, मोहोळ पोलीस स्टेशनला गोपीनाथ वाघमोडे साहेब असतील, आणि मोठ्या प्रमाणात लागवड असलेली श्री बनसोडे साहेब AP आहेत ते भांडुपला. सलगर गावामध्ये आपली बाग आहे, 700 झाडं आहेत. त्याचबरोबर अक्कलकोट किनीवाडीमध्ये आपली नारळ लावलेली बाग आहे. सांगोल्यामध्ये पियुषदादा साळुंके डॉक्टरांची बाग आहे. त्याचबरोबर पंढरपूर देवडे गावामध्ये पोपट कडलासकरांची बाग आहे. जालन्यामध्ये बाणाजीवाडीमध्ये बाण पाटील असतील, कळवणमध्ये श्री महेंद्र ठाकरे साहेब असतील, त्याचबरोबर रोयलागडमध्ये सतीश ओलगे पाटील असतील, धाराशिवमध्ये श्री वैजनाथ माळे असतील,
परळी वैजनाथमध्ये कनेरवाडीमध्ये श्री गोवर्धन मुंडे काका असतील. त्याचबरोबर पुण्यामध्ये कोयाळीमध्ये क्षीरसागर साहेब असतील. खडकी रावणगाव भिगवणमध्ये संकल्प क्षीरसागर साहेब असतील. शिरूरमध्ये गणेश पाचरणे साहेब नगराध्यक्ष, परवाच त्यांची गाडी आपण दुसरी लोडिंग केली. त्याचबरोबर वाईमध्ये सुकुंडे काका असतील. असे आपल्या नारळ लागलेल्या बागा. त्याचबरोबर म्हैसाळमध्ये सांगली जिल्ह्यामध्ये श्री शंकर पाटील असतील. अनपटवाडीमध्ये श्री मारुती अनपट असतील. आणि माझी स्वतःची कराडमधली आगाशिवनगरमधली बाग आहे नारळ लागलेली. तर अशा प्रकारची खात्रीची रोपं 2.5 ते 3 वर्षात फळधारणा चालू होणारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी, लांजामध्ये 32 एकरात नर्सरी, 250 कामगार, 40 कोटीची उलाढाल. म्हणतो तुम्हाला आपला विशेष भारी असतो. तर अशा प्रकारची ही जी नारळ आपल्याला क्रॉस पॉलिनेशन हायब्रिड बुटकी जात आहे. शेतकरी बंधू बांधावरती 15 फुटाला लावा. बगीचा करायचा असेल तर 20 बाय 15वरती झिगझॅग पद्धतीने लावा. 160 रोपं लागतील. 20 बाय 20वरती आपल्याला 120 रोपं लागतील. मध्ये आंतरपिकं घेता येतात आणि रोप लागवडीपासून योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं. तर अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी दिलेल्या नंबरला संपर्क करा. चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला असे नवनवीन अपडेट मिळतील. अधिक माहितीसाठी अनेकदा सांगतो आहे, शेतकरी बंधू चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतीलच. आणि दिलेल्या नंबरवरती संपर्क करा. आपला दिवस शुभ असो. जय हिंद, जय महाराष्ट्र.